वारकऱ्यांसाठी नेहमी एक पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज। रामकृष्ण हरी। अखेर 32 दिवसाच्या प्रतीक्षेनंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी तीर्थक्षेत्र आळंदी जिथे माऊलींनी समाधी घेतली तिथे आलेले आहे। 32 दिवसानंतर जी काही प्रतीक्षा लागलेली असतील, गावकरी असतील, मानकरी असतील आणि वारकरी असतील, अशा सगळ्यांना जी प्रतीक्षा होती ती आज संपलेली आहे। आणि विशेष म्हणजे पालखी आल्यानंतर वेशीपाशी जे व्यक्तीला मान आहे त्यांना घेऊन आणण्याचा माऊलींना, कारण माऊली 32 दिवस बाहेर असतात तर ते आपल्या बरोबर आहेत, तर तो मान काय आहे आणि तो मान घेतल्यानंतर पालखी आतमध्ये गेल्यानंतर पिठलं भाकरीचं जे प्रसाद आहे तो कसा आहे आपण जाणून घेऊया। माऊली रामकृष्ण हरी, गेली अनेक वर्ष झालं तुम्ही ही परंपरा चालवते, काय परंपरा आहे आणि तुमचं काय वंशजचं काय आहे? श्रीमद ज्ञानेश्वर माऊलींची पालखी प्रस्थान हे ज्येष्ठ वद्य नवमीला होतं। पालखी ज्येष्ठ वद्य दशमीला आळंदीहून निघते। ज्येष्ठ वद्य दशमी ते श्रावण शुद्ध प्रतिपदेपर्यंत श्रीमद ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरामध्ये रोज हरिपाठावर चक्रांकित घराण्याची कीर्तन परंपरा आहे आणि ही परंपरा 150 वर्षाहून अधिक काळ चालू आहे। विशेष म्हणजे ज्येष्ठ वद्य नवमीला जेव्हा माऊलींचं पालखी प्रस्थान होतं त्यावेळेस माऊलींची पालखी मंदिरातून बाहेर पडल्यानंतर माऊलींची प्रथम पूजा ही या वास्तूपुढे होते। स्वामी महाराज स्वतः ही पूजा करत असत। स्वामी महाराजांनंतर ही परंपरा ही आमच्याकडे आलेली आहे। आषाढ वद्य दशमीला माऊलींची पालखी ही आळंदीमध्ये येते। ज्येष्ठ वद्य आषाढ वद्य दशमीला सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी या अभंगावर वीणा मंडपामध्ये कीर्तन चालू असतं। त्यावेळेस चोपदार माऊली आळंदीत प्रवेश करीत असल्याची आम्हाला वर्दी देतात। ही वर्दी मिळाल्यानंतर आम्ही दिंडी घेऊन माऊलींना सामोरे जातो। माऊलींचं दर्शन घेतल्यानंतर तिथे आरती होते आणि आरती झाल्यानंतर मग माऊलींची पालखी आळंदीमध्ये प्रवेश करते। आळंदीमध्ये प्रवेश केल्यानंतर विष्णू मंदिर, राम मंदिर मार्गे पालखी महाद्वारातून मंदिरात जाते। यानंतर मंदिरामध्ये महाआरती होते। ही महाआरती झाल्यानंतर माऊलींच्या बरोबर जे वैष्णव मंडळी येतात या सर्व वैष्णव मंडळींना हा पिठलं भाकरीचा प्रसाद हा दिला जातो आणि ही परंपरा स्वामी महाराज नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी सुरू केलेली आहे। ही देखील परंपरा आज 150 वर्ष अखंडपणे चालू आहे। ही परंपरा फक्त आम्ही चालवत नाही तर आळंदीतील ग्रामस्थ आणि आळंदीतील पंचक्रोशीतील सर्व जे वैष्णव आहेत ते सर्व वैष्णव मंडळी घरी भाकरी करून इथं आणून देतात आणि स्वामी महाराजांचा प्रसाद म्हणून हा इथं सगळ्यांना दिला जातो। सगळे वैष्णव जी येणारी वैष्णव मंडळी आहेत ती हा प्रसाद घेऊन आजचा दशमीचा उपवास सोडतात। हा दशमीचा उपवास सोडल्यानंतर तो जो माऊलींच्या बरोबर जे येणारे आहेत ती वैष्णव मंडळी आवर्जून इथं पिठली भाकरी घेतात। मला सांगा, थकलेले, कारण एवढे चालून 32 दिवस चालून थकलेले वारकरी येतात, ज्यावेळेस तुमची पिठली भाकर ग्रहण करतात प्रसाद म्हणून, काय आनंद व्यक्त होतो तुमच्या कुटुंबियांना तुम्हाला? आता तुम्हाला एक सांगतो की प्रसाद हा अनेक ठिकाणी दिला जातोय, पण जे बरोबर येणारे दिंडेकरी आहेत ते दिंडेकरी इथला प्रसाद घेतल्याशिवाय उपवास सोडत नाही। काय भावना आहे तुमची की हा प्रसाद तुम्ही तुमच्या हाताने वारकरी थकून भागून आलेले ते ग्रहण करतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद व्यक्त होतो तो कसा? खरं तर हा जो श्रमपरिहार आहे हा श्रमपरिहार या स्वामी महाराजांच्या प्रसादामुळे सर्व वैष्णव मंडळींचा होतो आणि त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तो आनंद आम्हाला खूप समाधान देऊन जातो। खरं तर हा प्रसाद ग्रहण करणारा प्रत्येक वारकरी जो आहे तो या ठिकाणी येतो आणि पिठली भाकरची जुनी परंपरा आहे हा प्रसाद म्हणून ग्रहण करतो आणि त्यांची जी काही 32 दिवसाचा म्हणलं तरी काही हरकत नाही उपवास हे खाऊन सुटला जातो आणि आनंद व्यक्त केला जातो असं म्हटलं तरी काही हरकत नाही। तर हा आनंद फक्त आणि फक्त आपल्या श्रीमंत वारकरी TV न्यूजवर आपल्याला बघायला मिळेल। कॅमेरामॅन सचिन सह रिपोर्टर दादा सत्कार, रामकृष्ण।